त्यासाठी मी आपल्या सर्वांना बोलतो. मला हेच काय कळत नाही की अजूनपर्यंत उपस्थित नाही झाले. सर्व महिलांनी आवर्जून उपस्थित व्हायचे. तुम्ही लोक काही जेवण खाऊन करून आपापल्या घरी जाता पण इथे आम्हाला काय करायला आता आज भांडी कुठे पाडतात घरामध्ये सगळ्या संस्था आहे. त्यानंतर 14 एप्रिल सकाळी आपण 10:30 वाजल्यापासून वंदनेचा कार्यक्रम केला आणि काही वक्त्यांचं मनोगत व्यक्त केलं. असं सर्व करत असताना 15 तारखेला मुलांचा कार्यक्रम ठेवला, 16 तारखेला देखील मुलांचा कार्यक्रम ठेवला आणि आज 17 तारखेला जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे अर्थात बक्षीस वाटप, त्याचप्रमाणे हा जो माता रमाई पुरस्कार म्हणजे माता रमाई प्रश्न उत्तर खेळ हा लुंबिनी एज्युकेशन व चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाळासाहेब चव्हाण उर्फ मामा यांनी जो प्रथमच आपल्या संकल्प नगरीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यासाठी आपण देखील प्रसिद्धी दिली पाहिजे. आपण देखील लवकर या ठिकाणी उपस्थित व्हायला पाहिजे हीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि लगेचच आपल्या या बक्षीस वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी बाळासाहेब चव्हाण आहेत, मधुर भोगले आहे, आपली सर्व मुलं या ठिकाणी आहेत. त्याला दीक्षा गवई पण आहे, सोनू निर्वाण गोंडाने, श्रावणी रणधीर, अपेक्षित अप्पी देशमुख यांनी देखील खरोखरच या जयंतीमध्ये टाळ्या वाजवा. सर्वांनी टाळ्या वाजवायला कंजूसपणा करू नका. आरोग्य वानखेडे, चला आरोग्य वानखेडे इथं बघा. थँक्यू. शुभ्रा अडसुळे नाही, प्रशांती धवणे चला, समृद्धी नामगुडे थँक्यू. चला, त्यानंतर रक्षिता गवई टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायला त्यांनी करू नका. त्यानंतर अंजली वामन इथं मध्ये आहे बघा, इथं मध्ये अंदर पडला. हा मग ते टेबल आतमध्ये वाढायला लागते.
चालेल थँक्यू. इथं सेंटरला आहे इथं. हे बा इकडे. हां बस द्या पाठीमागच. हां जोरात टाळ्या होऊन द्या. यानंतर मुरमाई डोंगरे. त्याला लवकर यायचे. नंतर आरवी भालेराव. का इकडे बघ रे बाळा. इथं मध्ये असं. हां बरं ओके ओके एक नंबर. थँक्यू थँक्यू. इकडे बघ बाळा इकडे बघ. यानंतर शिवानी मस्के आहे का? चला शिवानी मस्के पटकन ये. त्यानंतर सना चव्हाण. यांची नाव घेतले जाते त्यांनी पटापट यायचे. इकडे बघ बाळा. थँक्यू. परिधी डोंगरे. हां फिरवतो पहिले यांचं होतं. इथं बघ बाळा. पुढे चला थँक्यू. स्वरा बनसोडे. इथं बघ बाळा इथं बघ. चला स्वरा बनसोडे. थँक्यू. ये बाळा चलो. त्यानंतर भाग्यश्री रणधीर आहे का? चला लवकर. ये बाळा तू ये. त्यानंतर विशा सालोमन आहे का? विशा सालोमन. इथं बघ रे बाळा. थँक्यू. ये बाळा. थँक्यू. तनिष्का कोटी आहे का? आहे. हा चला लवकर. ये बाळा सर. कोणी जागा सोडणार झाला ते. आज इधर देखना है अपने को. चल थँक्यू. सविता डोंगरे. चला सविता डोंगरे. त्यानंतर लावण्या ओवाळ. तिकडे बघा. तर थँक्यू. जयवीर साहेब. हो जाधव साहेब जयवीर. त्यानंतर पारमी धवने. हॅलो. पारमी धवने. थँक्यू. त्यानंतर पाठीमागच्या बाजूला. हां पाठीमागला. बस ठीक आहे. चला लवकर. त्यानंतर नव्या पंडित आहे का? चला जाधव साहेब. हो जाधव साहेब.
असं उजेडत आहे असं पाठीमागच्या हां जवळ हां हाय 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 चला भव्य पंडित थँक्यू श्रेयांशी नामगुडे श्रेयांशी नामगुडे चलो दीक्षांत श्रेयांशी झाले का गुल्लू शेख आहे का गुल्लू शेख हे बाळा उजेडत घ्या बस बस इथं बघ रे बाळा थँक्यू टाळ्या वाजवा बिलकुल टाळ्या वाजवत नाही तुम्ही लोक चला अजून कुणाचं राहिलं का नाव घ्यायचं नसेल राहिलं तर 5 महिलांनी वरती यायचं आहे 5 महिलांनी वरती यायची स्टेजवरती आपला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम सुरू होत आहे हा एक मिनिट मंदार कवडे चला मंदार कवडे काय म्हणताय दादा थँक्यू अजून कोण राहिले का झाले ना थँक्यू कोण आहे मूर्ती काय संगीत मध्ये मूर्ती शर्मा कोण आहे शर्मा काल नाव दिलं ना पिल्लाने म्हणजे जे आपला आम्ही त्याला आदू म्हणतो आदू त्या सावळ्यांचं चिरंजीव आहे हे फरशी धुवत असताना शिव रणजीत यांना देखील त्यांनी एवढी मेहनत केली रांगोळी काढणं गिफ्ट पॅकिंग करणं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणं त्यासाठी त्यांना एक रोपट देण्यात येत आहे थँक्यू आणि उमा घोडके आणि गवईताई यांच्या हस्ते अप्पी देशमुख यांना हे रोपट देण्यात येत आहे मध्ये घ्या अप्पीला मध्ये या दोघींच्या मध्ये या अप्पीला धोरण काय होत्या इथं पहा थँक्यू धन्यवाद त्यानंतर
आपल्या सोसायटीमध्ये राहणारे सभासद सन्माननीय आयुष्यमान बाळासाहेब केलं तर मग चव्हाण उर्फ मामा हे मामाची देखील उल्लेख केलाय. हे नागमनाने जरा शांत बसा रे, बांधून ठेवू काय एखादा. बाळासाहेब चव्हाण यांच्यासाठी आम्ही भरपूर दिवस काम करतोय. इथं आल्यापासूनच नाही तर आम्ही जवळजवळ 75 पासून आम्ही त्यांच्यासाठी काम करतो. 1975 पासून आतापर्यंत म्हणजे या सोसायटीत राहायला येण्या अगोदर येरवड्यामध्ये आम्ही राहिलो होतो आणि तिथून आमची ओळख झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे या सोसायटीमध्ये आल्यानंतर देखील बाळासाहेब चव्हाण यांचे आमचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि तेव्हापासून आम्ही बघतो की त्यांचे सतत काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात. धरणं मोर्चा काढणं, त्याचप्रमाणे हे जे आता महिलांसाठी आपण जे गिफ्ट ठेवलेले अशा कितीतरी वेळा महिलांसाठी त्यांनी गिफ्ट ठेवल्या, परंतु ते सोसायटीमध्ये कधीच ठेवल्या नव्हत्या. आणि त्यांचं म्हणणं होतं सोसायटीत ठेवायचं म्हणलं तर सगळ्या महिला आपल्या उपस्थित झाल्या पाहिजे. आज देखील बघतो, आज जवळजवळ 206 फ्लॅट आहे. 206 फ्लॅटमध्ये एक महिला आल्या असतील तरी 206 लोक झाले. परंतु इथं बघतो 50 महिला सुद्धा नाही. त्यासाठी बाळासाहेब टाळत होते की नको आपल्या इथे सोसायटीमध्ये तो कार्यक्रम घ्यायला. पण मी म्हटलं नाही, एकदा घेऊन बघूया आपण, कोण कोण साथ देते बघूया, कोण कोण बक्षीस वाटपासाठी येते बघूया, कोण कोण बक्षीस मिळवणार आहे ते बघूया. आता याच्यामध्ये काय असतं, प्रश्न उत्तर आहे. आता आम्ही तिकडं वाडीमध्ये जे श्री हॉटेल नाही ते एक चांगलं ते हॉल देखील आहे. त्या हॉलमध्ये बरेचसे कार्यक्रम होतात. त्या हॉलमध्ये बाळासाहेबांनी तिथं त्यांचं भाडं भरणं, तिथं जेवण करणं, हे सगळं तिथं जवळ 200 महिला जमा होतात. तेव्हा हॉलमध्ये कमीत कमी 200 महिला जमा होतात आणि सर्व महिलांना असे छोटे छोटे का महिला गिफ्ट दिले जातात. परंतु आता जसं प्रमाणे या ठिकाणी जसं बक्षीस ठेवलेलं आपण अंडा, टाकी, तुमची पैठणी, तिथं देखील तसंच आपण कार्यक्रम ठेवलेले. परंतु एकदा तर त्यांची हातच झाली. त्यांनी एकदा तर काय केलं, सोनंच ठेवलं. सोनं म्हणजे कानातले फुलं, सोन्याची कानाची फुलं ठेवले आणि बाकीचे अंडा वगैरे तर ठेवले. पण बाकीच्या 200 महिलांना त्यांनी साड्या वाटप केल्या, असे छोटे छोटे गिफ्ट वाटप केले. आज देखील त्यांचं म्हणणं होतं आपण हळद कुंकू कसं कार्यक्रम करतो तसं कार्यक्रम घ्यायचा आहे आणि सर्व महिलांना बक्षीस भेटत असं आपण ठेवायचं आहे. आणि जे स्पर्धेमध्ये भाग घेतील 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर अशा 5 नंबरला बक्षीस भेटणार आहे. आता या किती महिला आहेत तिथे, आता 50 बी नाही. 50 महिलांपैकी आता 5-5 महिलांना आम्ही इथे बोलवणार आहोत आणि 5-5 महिलांना प्रश्न उत्तर होणार आहे. त्यामधून जी महिला 1 नंबरला येईल त्या महिलेला ते बक्षीस मिळेल. तर या ठिकाणी 5 महिला स्वतःहून या ठिकाणी यायचे. 5 महिला इथं चेअरवरती येऊन बसायचं आहे. त्यांना प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मी प्रश्न करत जी महिला पहिला हलवत आपण ते सगळे बक्षीस देणार आहोत. माता रमाईचा जीवनकाळ याच्यावरती प्रश्न विचारणार आहोत. यामध्ये मी प्रश्न करत त्यामध्ये पहिलं हात वर करत त्यांनी उत्तर द्यायचं आहे. त्यांचं उत्तर चुकलं तर ते दुसऱ्या नंबरच्या कोण हात या ठिकाणी माता रमाई यांची जयंती किती तारखेला येते? किती तारखेला येते? 7 फेब्रुवारी 1898. हां 7 फेब्रुवारी 1898.
7 फेब्रुवारी 1898 रोजी माता रमाईंचा जन्म झाला. अजून कोण आहे तिसरं? 27 मे 1935. चला, चौथं कोण आहे? 7 फेब्रुवारी 1898. हा? 7 फेब्रुवारी 1898. गवई ताई? 7 फेब्रुवारी 1898. आवाज ये करा. फक्त 2 जणांनी एक उत्तर दिलेलं आहे. 7 फेब्रुवारी बरोबर आहे, परंतु वर्ष चुकीचं आहे सगळ्यांचं. 94 आहे. आहे 2 उत्तर बरोबर द्यायचं. एक उत्तर चुकीचं दिलेलं आहे बरोबर. दुसरं उत्तर त्यांचं जन्मस्थान कुठे आहे? गवई ताई? रनर? जिल्हा? एक उत्तर दिलेलं आहे त्यांनी, 2 उत्तर द्यायचे आहेत. एक उत्तर लिहू, एक उत्तर दुसरं त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे? सर कुणी हातवर चालू पहिला लक्ष द्यायचं. लक्ष द्यायचे. तुम्ही हात तुम्ही पहिल्यांदा केला हात खाली करा. लक्ष द्या. कोण बोलतं? हात वरती करतोय. माझ्या सगळीकडे लक्ष नाही ना. माता रमाईच्या वडिलांचं नाव काय? सगळ्यांनी जोर केलं. काय? येस. 2 उत्तर बरोबर आहे. किती टायमात दिलं? तर दुसरे 2 उत्तर द्यायचे तुम्हाला. एक उत्तर दिले तुम्हाला 2. चला, त्यांच्या सासऱ्याचं नाव काय? रामजी आंबेडकर. हा? रामजी आंबेडकर. रामजी सपकाळ. सॉरी. रामजी सपकाळ. रामजी संपूर्ण नाव. संपूर्ण नाव. संपूर्ण नाव. माईक मध्ये जोरात बोला. जोरात बोला. जोरात. बाबासाहेब चव्हाणांचं नाव आहे. येस, करेक्ट. उत्तर द्यायचं की म्हणजे चला उत्तर. फक्त टायमिंग नोट करा. सांगा. माता रमाईंच्या पतीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमचं माईक आहे का? झालं ना की त्यांना माईक पण घ्या. काय तो माईक द्या ना. एक माईक त्यांच्याकडे राहू दे ना. काय होतंय? सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही लोक आपल्याकडे तिथं बघायला हात वर करणार कोण बघतंय? हे बा, या ठिकाणी पतीचं नाव काय आहे त्यांच्या? काय सांगितलं? काय सांगितलं? नंतर सांगतोय. अहो एक माईक द्या ना त्यांच्याकडे. एक माईक त्यांच्याकडे द्या ना. हा खालचा माईक. नाही नाही, एक मिनिट. जोरात बोलायचं का? उत्तर जोरात द्यायचं. ठीक आहे, चला. माता रमाईला मुलं किती होते?
किती होती? नाव माहिती आहेत का? सांगा. यशवंत रमेश इंदू राजरत्न यशवंत राजरत्न इंदू रमेश गंगाधर. बरोबर. कोण राहिले आता? माता सावित्रीबाई फुले यांच्या बाजूला विचारणार आहे. माता सावित्रीबाई फुल्यांचा जन्म कधी झाला आणि कुठं झाला? माता सावित्रीबाई फुलेंचा जन्म नायगाव येथे झाला, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि त्यांचा जन्म 27 मे 1835 साली झाला. सॉरी 1831 साली झाला. चला दुसऱ्या 5 महिला वरती यायच्या आहेत. हे आम्हालाच माहिती. संपूर्ण नाव विचारणार आणि एक उखाणा घ्यायला लावणार आहे. तो उखाणा सुद्धा त्यांनी चांगला घ्यायचा आहे. बरोबर. हा, हे बरोबर. तर प्रत्येकाने आपापलं नाव सांगायचं आणि उखाणा घ्यायचा आहे. इथं फिरवला फक्त हॅलो, माझं नाव शैला अतुल रांडे. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. अतुल रावांचं नाव घेते, दांडे यांची सून. माझं नाव चैताली विजय तांबे. मला काही उखाणा येत नाही पण मी घेते. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. विजयरावांचं नाव घेते खास आजच्या दिवशी. मी दीपाली सचिन आडकुळे. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खूण. सचिन यांचं नाव घेते, आडकुळे यांची सून. हॅलो, जय भीम सर्वांना. मी दर्शना निशिकांत कांबळे. माझं नाव निशा निलेश नगरे. काचेच्या ग्लासात गुलाबाची कळी. निलेश रावांचं नाव येते. प्रश्न उत्तर देण्याच्या वेळेस लक्ष द्या. आता काही माता रमाईच्या बाबतीत एक प्रश्न अजून विचारायचा राहिलेला आहे. तो कोण येते बघूया. माता रमाई यांच्या सासूचं नाव काय? संपूर्ण नाव सांगायचं. राहू. भीमाबाई रामजी सपकाळ. माता सावित्रीबाई फुले यांच्या आईचं नाव काय? रुक्मिणीबाई धुत्रे. आंबेडकरांचं विचारणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना विचारणार आहे, अण्णाभाऊ साठेंना विचारणार आहे. म्हणून त्याचे सगळ्यांचे उत्तर देता आले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं संपूर्ण नाव काय, त्यांचं नाव काय संपूर्ण? संभाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. आता तुमचे 2 प्रश्न झालेले आहेत. टायमिंग दिला यांचा. आता त्यांचं आईचं नाव काय? जिजाबाई शहाजी भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक कधी झाला? राज्याभिषेक वर्ष सांगायचं, तारीख आणि वर्ष. सांगा की आपण सांगायचं. 20 सेकंडचा टाइम. 20 सेकंड. झाले प्रश्न कोण झाले बरं का? या ठिकाणी काय महिलांनी उत्तर दिले चुकीचे होते म्हणून आम्हाला त्यांना बात केलेलं आहे. फक्त एकच दीपाजी सचिन आडसुळे यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. जरा 5 नंबर कोण येते अजून? पटापट यायचे. 5 लोक 5 महिला पटापट यायचे. चला अभ्यास, ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी पटापट उत्तर द्यायचे आहे. आपल्या काय भारताच्या बाहेरचे प्रश्न नाही ते. चला कोण येतं इथं? चला कांबळेताई, शेलारताई, चला वरती या. अजून कोण राहिले? कीर्ती घोडेस्वार, आरती, चला आरती चव्हाण. आता नावं घ्यायला लागतील मला. दोरा सोनवणे, चला. चला कांबळेताई, शेलारताई, पटापट यायचं इथं. जयश्री बिल्ले म्हणले शेलारताई, वंदना शेलारताई यायच्या. चला प्रश्न येऊ, उत्तर येऊ नाही तर नाही येऊ, पण इथे येऊन बसा. आपली शिटिंग काढल्या जाणार आहे. सागर तुमच्या विषयाचं पण बोलवा. चला प्रश्नाची उत्तर येऊ नाही तर नाही येऊ, पण इथे येऊन बसा. चला आरती चव्हाण, श्रेया सोनवणे. चल रे बाळा ये वरती.
हा का? झाले का पाच? आरती आरती येतात पटकन. अजून एक जण या पटकन, नंतर दुसरे येतील. श्रेया सोनवणे. आपल्या चाचणीमुळे येते. श्रेया सोनवणे. माझं नाव सगळ्यांना माहित आहे. मी HP लिखते. कांबळेताई का बरं आहे का? मी सुनंदा संजय कांबळे एच बिल्डिंग मध्ये राहते आणि उखाणा घेते. लक्ष द्या, आवाज करू नका. हा. आजगर मधगर मधल्या घरात कुंटी, कुंटीला कोट, कोटात घड्याळ, घड्याळात वाजला 1. संजय रावांचं नाव घेते. बाबासाहेब आंबेडकरांची मी लेख. क्या बात आहे. वंदना राहुल शेलार. त्याच्या मूर्तीला हार घालते वापरून राहुलरावचं नाव घेते. तुमचं सगळ्याचं मान राखते. माझं नाव श्रेया विशाल सोनावणे. हिमालयावर बर्फ पडतो थंडगार. विशालरावांचं नाव घेते. त्यांच्या गळ्यात शांततेचा हार. वा. माझं नाव किरण मोंढवले. इंग्रजीत भिंतीला म्हणतात वाल. अमोल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल. वा. सविता रमेश शेलार. सविता रमेश शेलार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? 14 एप्रिल 1891. एप्रिल 1891. बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण कुठे झालं? पहिलं शिक्षण कुठे झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं शिक्षण कुठे झालं? साताऱ्यात ना? आता या ठिकाणी त्याला भारतरत्न पुरस्कार कधी मिळाले? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? प्रश्न लिहा. त्यानंतर बाबासाहेबांनी धम्मदीक्षा कधी घेतली व कुठे घेतली? नागपूरमध्ये बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. दीक्षाभूमीवर घेतली. तर पूर्ण सांगायचं. नागपूरमध्ये 14 ऑक्टोबर 1956 साली. प्रश्नाची उत्तर लागली.
बाकीच्या खाली जाऊन बसा आता. दुसरे 5 लोक येतात. चला तर अजून कोण कोण आहे? आरती चव्हाण, विनल घोडके. चला अभ्यासू व्यक्तिमत्व कीर्ती घोडेस्वार. अजून कोण आहे? या ठिकाणी यायचे, फक्त बसायचे. आपली शूटिंग काढण्यात जाणार आहे आणि ही शूटिंग आपल्याला जन्मभर पाहायला मिळणार आहे की आम्ही या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. माता रमाई प्रश्न उत्तर. म्हणून मी ज्यांची नावं घेतली त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचे, लाजायचं नाही. घ्यायचं हॅलो, माझं नाव रुपाली अक्षय भालेराव. सगळ्यांना माझं जय भीम. उखाणा घेते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार. अक्षररावांच्या नावात गळ्याने घातले मंगळसूत्राचा अलंकार. माझं नाव मीनल किरण जेकटे. उखाणे घेते. मंगळसूत्राचा 2 वाटा सासर आणि माहेर सुकून किरणरावांचं नाव घेते जेकटेंची सून. मी कीर्ती घोडेस्वार. हंसासारख्या पक्षाचे काळे निळे डोळे, हंसासारख्या पक्षाचे काळे निळे डोळे, संजय रावांचे प्रतिबिंब माझ्या कुंकवावर पडत. मी नैना पंडित. शिवरायांना राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. गणेशरावांचं नाव घेते प्रेम भाव आणि. धन्यवाद. आपले ते एक राहिले ना. माझं नाव वृषाली साबळे. आयडिया ओळखूनपेक्षा जिओचं सिम भारी. आयडिया ओळखूनपेक्षा जिओचं सिम भारी. वृषाली आणि सागरकडून सगळ्यांना मानवचं चालेल. सर्वांनी आपापली नावं घेतलेली आहेत, दुकानं पण घेतलेली आहेत. आता यांना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी व कुठे मिळाला? तारीख माहिती आहे का? कुणाला नाही माहिती? अरे मला वाटतं सगळ्यांनी चांगलं चांगलं ऐकलेलं असेल. ठीक आहे. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही पत्नीचे नाव काय? रमाबाई भीमराव आंबेडकर, सविता भीमराव आंबेडकर. बाबासाहेबांचं पहिलं आडनाव काय होतं? भीमराव रामजी सपकाळ. चला बसा खाली जाऊन. चला सीमा आणाव आणि हे काय नाव? अक्षदा मोरे, सीमा आडाव, अजून रेश्मा नामगुडे. चला पटापट घ्यायचे. लाजायचं नाही, इथं लाजायचं नाही बिलकुल. आपलीच माणसं आहेत, आपलेच भाऊ बहीण आहेत तिथं. त्यासाठी कुणीच लाजायचं नाही. तर अजून कोण आहे? मंगल आलार, ज्योती आलार. चला ज्योती आलार उर्फ मंगल आलार. चला रेश्मा नामगुडे. रेश्मा बोलायचं नाही हो, इथं आपली शूटिंग चालू आहे. त्यासाठी आपल्याला या शूटिंगचं आहे ना, तुम्हाला एखाद्या टीव्ही मध्ये सुद्धा बघायला भेटेल. चला
जवळ घ्या. अविनाश तुळशीला लावते दिवा विकास जोडीदार जन्मोजन्मी लालमणी जोडले कालमणी जोडले अशोकरावांची जगासोबत. मी भाग्यश्री महेश देरकर संसाराच्या साडीपटावर झाले राजाबाई स्वार महेशराव घेऊन देते मला इंडिका का हां सीमा राजेश राव किराणी शिंदेला माझं नाव अक्षरा श्रीकांत मोरे गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण श्रीकांत रावांचे नाव घेते मोरेंची सून. सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे, इथे आमचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालला आहे आणि तुम्ही एकामेकांसाठी बोलत बसलेला आहे. तर तुम्हाला जर बोलायचं असेल तर कार्यक्रम संपल्यानंतर रातभर बोलत बसा, कुणीही बोलू नका मध्ये आधी. आता या ठिकाणी मी यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? किती पत्नी होत्या? या ठिकाणी भाग्यश्री नेरकर यांचा खऱ्या अर्थाने अभ्यास आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती पत्नी होते माहिती होतं ना कुणाला? आता सांगतात तुम्ही, आता सांगणार माहिती गोष्टी ऐकलं ना. पण त्यांच्या पत्नीची नावं कोणाला माहिती आहे? पत्नीची नावं कोणाला माहिती आहे? नाही माहिती. चला ठीक आहे. या ताईंनी आपलं चांगलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या आज आणि त्यांच्या संपूर्ण पत्नीची नावं सांगितली म्हणजे अतिशय सुंदर सांगितले. आता छत्रपती शिवाजी महाराज यांना मुलं किती होते? हात वर करा की छत्रपती संभाजी महाराज झाले. दोन उत्तर द्यायचे. मी एक उत्तर पूर्ण दिलेले, अजून एक उत्तर द्यायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा कुठे घेतली व कोणत्या तारखेला घेतली? नागपूर येथे घेतली 14 ऑक्टोबर 1956. जोरात टाळ्या होत्या या ताईंसाठी. चला आता तुम्ही खाली जावा. असं झालं स्वखुशीने या, आपल्याला काही कुणाला म्हणजे हे करायचं नाही. त्यासाठी आता चला विनोद घोडके, आरती चव्हाण, अजून कोण आले? कविता कवडे, बनसोडे ताई, डोंगरे ताई. चला पटपट यायचे वरती. विनोद चलो आली होती का? बरं आरती चव्हाण राहिली. आरती चव्हाण हॅलो, सगळ्यांची नावं लिहा. नावं सगळ्यांची लिहा. तर आरती चव्हाण चल लवकर. बनसोडे ताई, अजून कोण कोण महिला आहेत? टापू या ठिकाणी यायचे. संगीता देशमुख, चला संगीता देशमुख. या ठिकाणी आपली आपली नावं सांगायची आहेत आणि उखाणा घ्यायचा आहे.
तर प्रथम ज्या सौभाग्यवती आहेत त्यांनी त्यांची नावं घ्यायची आहेत आणि उखाणा घ्यायचा आहे. आरती चव्हाण या कुमारी आहेत, त्यासाठी ते फक्त नाव सांगतील. माझं नाव आरती चव्हाण आहे. माझं नाव महेश कवडे आहे. गावात होते कुंकू त्यात सगळी मोठी महेशराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती. माझं नाव पृथ्वी जतीन डोंगरे. गणपतीला आवडतं दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस. जतीन रावांचं नाव घेते, प्रश्न उत्तराचं दिवस. माझं नाव सुषमा राहुल जाधव. कृष्ण वाणिज्य वाणिज्य माझं नाव अनुराधा सुमित डोंगरे. सागवनी टेबलावर रुमाल ठेवते विणून, सागवनी टेबलावर रुमाल ठेवते विणून, सुमेध रावांचं नाव घेते जय भीम बोलून. आंबेडकरांच्या जीवनावर तो प्रथम प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका वर्षामध्ये किती पुस्तकं वाचली? परवा दिवशी मी आपल्या जयंतीच्या दिवशी सांगितलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं किती वाचली, लक्षात नाही का? कोण कोण होतं जयंतीच्या दिवशी, लक्षात आहे का? नाही, ठीक आहे. तरी त्यांच्याकडे एकूण किती पुस्तके होती? एकूण पुस्तकं किती होते माहित नाही? भारताची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, पण किती दिवसात आणि किती वेळेत लिहिली? सगळ्यांसाठी अण्णाभाऊ साठे यांच्या परिचय. अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण नाव काय? त्यांचा जन्म कुठे झाला? आपण एक लायब्ररी खोलू यावर्षी, म्हणजे दररोज लोक सगळे इथं वाचायला येतील, आहे का नाही? म्हणजे माहिती पडेल. बरं, तुम्हाला आता सोपा प्रश्न विचारतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचं संपूर्ण नाव काय? माता रमाबाई भीमराव आंबेडकर. दुसरं आडनाव काय? सपकाळ. त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय? सविता. ना माई म्हणत असत. माता सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरती बोलत आहे. माता सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठं व कधी आणि कोणत्या तारखेला झाला? ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त आत्महत्या करा, एकामेकांशी चर्चा करू नका. बरोबर. सावित्रीबाई फुलेंच्या पतीचं नाव माहिती आहे का संपूर्ण? संपूर्ण नाव लाजू नका. उत्तर नाही आले तरी चालतील, परंतु उत्तरासाठी या ठिकाणी यायचं आहे. मी प्रश्न करणार आहे, त्याचं आपण फक्त हात वरती करायचा आहे आणि उत्तर द्यायचं. हा, ठीक आहे? ठीक आहे, तुमचं एक उत्तर फक्त बरोबर आलं, बाकीचे चला. अजून कोण कोण येणार आहे? त्याला 5 लवकर 5 महिला पटपट या ठिकाणी यायचे.
आता ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता ज्यांनी उत्तर दिलेले आहेत त्यामध्ये उज्ज्वला गवई यांनी 3 उत्तर दिले होते म्हणून त्यांना बाजूला ठेवले. त्यानंतर दीपाली आपसुळे, किरण सवणे, वृषाली साबळे आणि भाग्यश्री नेरकर या चौघांनी वरती यायचं आहे. या 4 महिलांनी वरती यायचं आहे. त्यांना प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. त्यांना देखील 2-2 प्रश्न विचारले जातील. त्यामधून 1 नंबर आणि 2 नंबर काढले जाईल. दोघे नाही फक्त दीपाली आठवडे, किरण दवणे, वृषाली साबळे आणि भाग्यश्री नेरकर